नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघताय घनघोर आणि मी आहे राधिका अश्विन घोर. मित्रमैत्रिणींनो, खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला आली आहे. कदाचित तुम्ही माझी वाट बघणं सोडून दिलं असेल, माझी अपेक्षा करणं सोडून दिलं असेल. अर्थातच दोष माझाच आहे आणि मी तो मान्य करते आणि तुमची सगळ्यांची क्षमाही मागते. मला मनापासून खरं सांगायचं तर मला व्हिडिओ बंद करायचे नव्हते आणि नाहीत, पण इतक्या दिग्गज राजकीय विश्लेषकांच्या मांदियाळीत असंच काहीतरी करायचं माझ्या मनात नव्हतं. ते मला आवडत नव्हतं. मला अभ्यासोनी प्रकटावे याच्यावर माझा विश्वास आहे आणि हा अभ्यास करण्यासाठी जो वेळ आणि जो निवांतपणा, मनाची स्वस्थता लागते ती सध्या माझ्याकडे नाही आहे आणि म्हणूनच माझं व्हिडिओ करणं खरं तर जमत नाही आहे. नोकरी आणि घरच्या जबाबदारीमुळे अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि मनाची स्वस्थता नाही, कारण इतके दिवस होऊन गेले आहेत. तरीही अश्विनच्या आठवणी, त्याच्यानंतर घडलेल्या त्या सगळ्या घटनांमधचा जो मेंदूमध्ये कोलाहल झाला आहे, त्यातून दिशा सापडत नाही, उत्तरं सापडत नाही. असा काहीतरी निरर्थक प्रवास सुरू आहे असं मला वाटतं. प्रयत्न करते आहे आणि जशी ती स्वस्थता मला मिळेल, जसं मला जमेल तसं मी नक्की तुम्हाला भेटायला येईन. पण आता आज मी का आली आहे, आज काय आहे म्हणून तर आज काहीतरी विशेष गोष्ट मी तुमच्याशी शेअर करायला आली आहे, तुम्हाला सांगायला आली आहे. आज 11 ऑक्टोबर आहे मित्रमैत्रिणींनो. 11 ऑक्टोबर सगळ्यांना शहंशाह अमिताभ बच्चनचा वाढदिवस म्हणून माहिती आहे, तो प्रसिद्ध आहे. पण 11 ऑक्टोबर आमच्या घरातला शहंशाह आमच्या अश्विनचाही वाढदिवस असतो. आमच्यासाठी हा दिवस खूप स्पेशल आहे. गेल्या वर्षीच अश्विननी त्याच्या आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि आम्ही खूप उत्साहात त्याचा तो वाढदिवस साजराही केला होता आणि म्हणूनच हा स्पेशल दिवस यावर्षी तुमच्यासोबत शेअर करायला आणि एक काहीतरी विशेष गोष्ट सांगायला मी तुमच्यासमोर आली आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना अश्विन राजकीय विश्लेषक म्हणून, पत्रकार म्हणून माहिती आहे. ते त्याचं काम होतंच, त्याची वेगळी शैली होतीच. पण त्या पलीकडे आणखी एक अश्विनची एक वेगळी ओळख आहे, विशेष ओळख आहे. ते म्हणजे पर्यावरणावर मनापासून प्रेम करणारा तो कार्यकर्ता होता, पर्यावरणवादी होता. पण त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी मनापासून प्रेम केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यात जे काय छोटंसं आयुष्य त्याला मिळालं, त्याच्यासाठी त्या आयुष्याच्या काळात त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, ठाणे जिल्ह्यात उल्हास नदी ही ठाण्यातली सगळ्यात मोठी नदी आहे. जवळजवळ अर्ध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारी नदी आहे. त्या नदीच्या संवर्धनासाठी, त्या नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी अश्विनने महत्त्वाचा लढा दिला होता. डोंबिवली MIDC परिसरातल्या कारखान्यांमधून जे प्रदूषण होतं, ते प्रदूषण बंद व्हावं याच्यासाठी त्यांनी ऑन ग्राउंड प्रत्यक्षातही तिथे काम केलं, जागृती केली आणि कोर्टातही त्या सगळ्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. तो स्वतः मी पाहिलेला आहे, अनेकांनी पाहिलेलं आहे. तो स्वतः डोंबिवली MIDC परिसरामध्ये जाऊन तिथनं, कारखान्यातनं जे विनाशकारी रासायनिक एफ्लुएंट्स सोडले जातात, त्याचे नमुने तो घ्यायचा, धडाडीने, हिमतीने घ्यायचा आणि MIDC परिसर, MIDC कारखाने आणि तिथलं सगळं लॉबीज यांची ताकद ज्यांना माहिती आहे त्यांना धडाडीने, हिमतीने हे शब्द मी वापरते आहे, त्यांचा नेमका अर्थ कळू शकेल. जीवाची पर्वा न करता सुद्धा त्यांनी हे काम अनेकदा केलं. तसे नमुने आणि त्यांच्यातलं प्रदूषण, विहिरींमध्ये गेलेलं प्रदूषण, या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला, त्याचे नीट रीतसर सॅम्पलिंग केलं, त्याचं संशोधन केलं आणि ते पुरावे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडले. ते इतके प्रभावी होते की त्या काळात तत्कालीन सरकारला जवळजवळ 100 कोटींचा दंड अश्विनच्या या कामामुळे, अश्विनच्या या पुराव्यांमुळे भरावा लागला होता. उल्हास नदीच्या संवर्धनासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना काम करणं भाग त्यांनी पाडलं होतं. त्यानंतर नदीचं प्रदूषण पूर्ण कमी झालं का असं नाहीच म्हणता येणार, पण त्याच्याकडनं त्यांनी तो खूप मोठा वाटा उचलला होता. वास्तविक अश्विन काही डोंबिवलीचा रहिवासी नाही, तिथल्या राहणाऱ्यांशी त्याचं तसं काही डायरेक्ट घेणं देणं नव्हतं. पण नदी संवर्धन, नदींवरचं प्रेम हा त्याचा खूप आवडीचा विषय होता. त्याच्यातनं होणाऱ्या प्रदूषणाने अस्वस्थ होऊन त्याने ते काम केलं होतं. त्यानंतर दुसरं त्याचं उल्लेखनीय काम म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुका आहे, तिथे
त्या पूर्ण भागामध्ये माळरान पट्ट्यामध्ये त्यांनी वुल्फ कन्झर्वेशनचं काम केलं, म्हणजे लांडग्यांच्या संवर्धनासाठीचं त्यांनी काम केलं. आपल्याला सगळ्यांना ग्लॅमर असलेले सिंह, वाघ, सिंह, बिबटे हे प्राणी माहिती आहे, त्यांच्यासाठी काम करणारे अनेक लोक आहे. पण वुल्फ, लांडगे हे सुद्धा एंडेंजर्ड स्पेशीज आहे आणि त्यांच्या संवर्धनाची सुद्धा गरज आहे. त्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होते आहे. परिसंस्थेला त्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यासाठी काम केलं. वास्तविक लांडगा हा असा प्राणी आहे की तो माणसांपासून बरंच दूर राहणं पसंत करतो. त्याच्यामुळे त्याचं संवर्धन, माळरानावरचं त्याचं हे करणं हे अत्यंत कठीण, जिकिरीचं काम आहे, कारण की ते सापडतच नाही. त्यांचं काही संशोधन करायला सुद्धा कठीण असतं. पण तरीही अश्विनी चिकाटीनी ते काम केलं. पारनेर तालुक्यात जाऊन तिथे केलं, पाणवठे तयार केले जेणेकरून बाकीचे प्राणी, लांडगे येतील. रस्त्यावर, हायवेवर होणारे त्यांचे मृत्यू कमी होतील, ॲक्सिडेंटमध्ये जाणारे मृत्यू कमी होतील, या सगळ्यासाठी त्यांनी काम केलं. त्या कामासाठी त्यांनी जो अभ्यास केला होता त्याच्यासाठी त्याला ब्रिटिश वुल्फ कन्झर्वेशन सोसायटीची फेलोशिप पण मिळाली होती, त्यांच्याकडनं निधी पण मिळाला होता. पण दुर्दैवाने पुढे ते काम फारसं होऊ शकलं नाही. कोविडच्या काळामध्ये ते काम बंद झालं आणि नंतरचं तर आपल्याला माहितीच आहे. पण या सगळ्या ह्याच्यात ते एक प्रोजेक्ट त्यांनी मनापासून केलं होतं. जंगलं, वाघ, सिंह, प्राणी या सगळ्यावर त्याचं खूप मनापासून प्रेम होतं आणि त्याचं हे प्रेम, त्याची ही पॅशन, त्याची ही आवड लक्षात घेऊन, त्याचं ते त्या कामातलं समाधान लक्षात घेऊनच आम्ही एक विचार केला आहे मित्रांनो. तो विचार असा की पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही कार्यकर्त्याला, ऑन ग्राउंड काम करणाऱ्या, तिथे प्रत्यक्षात काम करणाऱ्या, मग तो कुठलंही हे असेल, पर्यावरणाशी निगडीत, निसर्गाशी निगडीत, अश्विनच्या नावे एक पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि आज मी आमच्या कुटुंबाच्या, म्हणजे अघोर घड्याळ पाटील कुटुंबाच्या वतीने हा निर्णय सांगायलाच इथे आली आहे, ही घोषणा करायलाच इथे आली आहे की अश्विनच्या नावाने आम्ही हा पुरस्कार सुरू करतो आहोत. अश्विनचे जे सगळे हितचिंतक आहेत, अश्विनचे मार्गदर्शक भाऊ असतील किंवा बाकी सगळे तुम्ही लोक असाल, तुम्ही सगळे आमचा कुटुंबाचाच भाग आहे, त्यांच्या वतीनं, अश्विनचा मोठा मित्रपरिवार आहे, त्यांच्या वतीनं आपण हा पुरस्कार, अश्विनची लिगसी पुढे सुरू राहावी, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम होत राहावं या हेतूनं देत आहोत. 11,000 रुपये रोख आणि मानपत्र असं त्या पुरस्काराचं स्वरूप असेल आणि फेब्रुवारी महिन्यात हा पुरस्कार देण्याचा आमचा विचार आहे. तर हा पुरस्कार सांगण्यासाठीच मी इथे आली आहे. आणखीनही बरंच काही करण्याची इच्छा आहे मित्रमैत्रिणींनो, पण आत्ता हे नाही, कारण आम्ही हा अनुभव आधीही आणि या सगळ्या काळातही घेतला की खूप मोठा मित्रपरिवार, खूप लोक तुमच्यासोबत उभे राहतात, तुम्हाला उभं करतात, तुमच्या अडचणीच्या काळात उभं राहतात. ही सगळी समाज पुरुषाची शक्ती आहे आणि समाजाचं जे देणं आहे ते देणं, देत राहणं, ते आपण हे करणं, यावर आमच्या दोघांचाही 100% विश्वास होता आणि आहे आणि ते आम्ही करणार. कौटुंबिक थोड्या जबाबदाऱ्या पार पाडल्या की सामाजिक देणं देण्याचा माझा विचार आहे. अश्विनची लिगसी पुढे ठेवण्याचाही माझा विचार आहे. काही कल्पना आकाराला आल्या तर तुमच्याशी तशा शेअर करतच राहीन, पण तुर्तास इथेच थांबते. आज हा पुरस्कार अश्विनच्या नावाने जाहीर करताना मला खूप संमिश्र भावना आहे, हुरहुर पण आहे, आनंद आहे आणि समाधान आहे की त्याच्यासाठी मी छोटंसं काही का होईना काहीतरी करू शकते आहे. या पुरस्काराचं बाकी डिटेल्स सगळे मी लवकरच शेअर करीन, कम्युनिटी पोस्टही टाकीन आणि माझा ईमेल ID सुद्धा शेअर करीन, ज्याच्यावर तुमच्या परिचयात जर कोणी असं काम करणारं असेल तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला कळवा. नक्की आपण त्यातनं पात्र व्यक्तीची निवड करू आणि सच्च्या कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे स्क्रुटिनी करून आपण त्याच्यातनं नाव सिलेक्ट करू, नाव निवडू आणि फेब्रुवारीमध्ये आपण हा पुरस्कार नक्की देऊ, त्याचा एक कार्यक्रमही करू. तुर्तास इतकंच. तुमचा सगळ्यांचा आमच्यावरचा स्नेह, आम्हाला असलेले आशीर्वाद असेच पुढेही राहतील याची खात्री आहे. लवकरच नंतर भेटूया. धन्यवाद.